अयोध्या येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात श्री रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना यासह मंदिराचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला। या पार्श्वभूमीवर शहरात आज सोमवारी दिनांक 22 रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी सर्व नागरिक व रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या पार्श्वभूमीवर शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। तर या कामी शहरातील जैन, मुस्लिम यांच्यासह सर्व धर्मीय बांधवांचं मोठं सहकार्य लाभलं। या निमित्ताने संपूर्ण शहरात ठिकठिकाणी भगवे ध्वज, पताका, विविध मंडळे, संस्था यांनी उभारलेले प्रभू श्रीराम यांचे डिजिटल फलक यामुळे संपूर्ण कडेगाव राममय झालं होतं। 185 वर्षाची परंपरा असलेल्या श्री राम मंदिरात आज सकाळी 7 वाजता श्रीराम व विठ्ठल देव यांसह महाअभिषेक व पूजा सकाळी 8 ते 9:30 या वेळेत गावातील महिलांच्या वतीने श्रीराम रक्षा पठण झालं। त्यानंतर 9:30 ते 11 या दरम्यान येथील नामवंत श्री गोविंद गिरी भजनी मंडळ यांची भजन सेवा झाली। त्यानंतर 11 ते 12:30 या वेळेत श्री क्षेत्र अयोध्या येथे झालेल्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण सर्वांना स्क्रीनद्वारे ऑनलाईन दाखवण्यात आलं। दुपारी नंतर 1992 साली अयोध्या येथे प्रत्यक्ष जाऊन कार सेवा करून आलेले कडेगाव शहरातील मुकुंद कुलकर्णी, अनिल देसाई, शिवाजी डांगरे, रघुनाथ गायकवाड, सुनील भस्मे, अविनाश नलवडे, अवधूत विभूते, अर्जुन चन्ने, विठ्ठल माळी, स्वर्गीय संजय माळी या 10 श्रीराम कारसेवक यांचा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख व गुरुवर्य फडणीसर, नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। त्यानंतर प्रभू श्रीराम यांची उपस्थित मान्यवर नागरिक यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। सायंकाळी 4 वाजता भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून हजारो रामभक्त यांच्या उपस्थितीत व खास डोल पथक, डॉल्बी साऊंड सिस्टीम, नयनरम्य फटाके, रोषणाई यासह खास मेघंडबरी रथामधून प्रभू श्रीराम यांची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। यावेळी माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यासह संग्रामभाऊ देशमुख, गोपूज कारखान्याच्या अध्यक्षा अपर्णाताई देशमुख, विश्वसंग्राम फाउंडेशनचे अध्यक्ष विश्वतेज देशमुख, कराड जिल्हा संघचालक डॉक्टर मकरंद बर्वे, राजाराम गरुड सभापती अमोल डांगे, विजय गायकवाड, प्रकाश गडळे, दत्तूशेठ सूर्यवंशी, सयाजी चव्हाण, निलेश लंगडे, विजय खाडे, सुधाकर चव्हाण, युवराज राजपूत, बलजीत लोखंडे, इम्तियाज शेख, संजय गायकवाड, संभाजी देसाई, अरुण हवालदार, बबन रासकर, संदीप गायकवाड, जगदीश लोखंडे, हनुमंत रासकर, किशोर मिसाळ, मानव परदेशी यांच्यासह हजारो महिलांची स्फूर्त उपस्थिती होती। हजारो लोकांच्या उपस्थितीत कडेगाव शहरातील ही पहिलीच इतकी भव्य शोभायात्रा असल्याचं यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवलं। रात्री 9 वाजता सर्व उपस्थित रामभक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमास हजारो हिंदू, मुस्लिम, जैन बांधवांसह सर्व समाजातील ग्रामस्थांसह महिला उपस्थित होत्या। या सोहळ्यामध्ये तालुक्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना तसेच सर्व जाती धर्मांचे नागरिक व महिलांनी मोठी गर्दी केली होती।